नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. नवीन व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुंबईतील सुप्रसिद्ध देवस्थान बाबुलनाथ, जे 350 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे प्राचीन काळातील. तिथे महादेवाची एक पिंड आहे, ती तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि आजूबाजूचा जो मंदिराचा पूर्ण परिसर आहे तो सुद्धा मी या व्लॉगच्या मार्फत तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे, तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण मलबारीच्या जवळ पोहोचलो आहोत आणि मंदिर आपल्या 200 ते 300 फूट इतक्या जवळ आहे. आणि तुम्ही मागे पाहू शकता, मागे गिरगाव चौपाटी, म्हणजे गिरगाव चौपाटीवरून फक्त 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स आहे मंदिर. तर चला आता आपण मंदिराच्या जवळच पोहोचलेलो आहोत आणि मंदिराच्या आतमध्ये जाऊन आपण व्हिडिओ शूटिंग काढायला मिळते की नाही भाऊ पाहूया. चला चला आता आपण आत एंटर करूया, प्रवेश करूया. सुरुवातीला तुम्ही जर आतमध्ये याल ना तर तुम्हाला अशी एक छोटीशी गाडी दिसेल तुम्हाला. काही महिला वर्ग असतात किंवा काही एजेड लोक असतात, तर त्यांना ते मंदिराच्या वरपर्यंत घेऊन जाते गाडी, पायरीपर्यंत. तर याची जी तिकीट आहे, कॉस्ट आहे, ती फक्त 1 रुपया आहे. आणि बाजूला तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही, ते पाणी पिण्यासाठी जागा आहे. तिथे म्हणजे थंड पाणी मिळतं तिथे. भरपूर लोक जे भाविक असतात ते जेव्हा दर्शन घेऊन येतात तेव्हा ते इकडे थंड पाणी पितात मस्तपैकी. आणि जसं आपण आत शिरत असतो तेव्हा तुम्हाला इकडे बघा सिक्युरिटी गार्ड बसलेले दिसतील. आपल्या हातातल्या काय बॅगा, काय वस्तू असतात ते इकडे स्कॅन केले जातात आणि ते चेकिंग होते. आणि हे तुम्ही पाहू शकता, शंख आहे मोठा, इथे सुंदर आहे बघा. इथे तुम्हाला मातीची मूर्ती तुम्हाला दिसेल, पाहू शकता. पुढे गेल्यावर तुम्हाला बघा ते लिफ्ट आहे. भरपूर असे भाविक असतात, त्यांना शिडी चढणं होत नाही, त्याच्यामुळे ते लिफ्ट असते. ती लिफ्ट पहिल्या माळ्यापर्यंत म्हणजे मंदिराच्या समोरच जाते बरोबर. तर पुढे अजून गेल्यानंतर तुम्हाला अशा पायऱ्या दिसतात. तर ही लिफ्ट आहे बघा, अशी वरून ती डायरेक्ट मंदिरापर्यंत पोहोचते. भरपूर लोक त्याचा यूज करतात, पण शिड्या जास्त नाही येत. आपल्यासारखे तरुण वगैरे तिकडे येऊ शकतो चालत. बघा अशा पायऱ्या आहेत. आणि जसं आपण वर चढत जातो तेव्हा लेफ्टला बघा, म्हणजे डाव्या बाजूला इथे विड्याची पानं, परत कापूर असं तिकडे जाळलं जातं. भरपूर भाविकांची मन्नत असते, म्हणजे आपण म्हणतो ना की देवाकडे ते लोक काहीतरी मागतात, नवस करतात. तर ते तशा प्रकारे ते मग तिकडे आल्यानंतर ते कापूर किंवा पानं, विड्याची पानं ठेवतात. आणि इकडे बघा तुम्ही बघू शकता, समोरच इथे 2 देवींच्या मूर्ती आहेत, गणपती बाप्पाची पण मूर्ती आहे. तर ते आता बंद आहे या वेळेला. तर चला तुम्हाला अजून वर घेऊन जातो. जास्त पायऱ्या नसतील, माझ्या मते 100 ते 200 पायऱ्या असतील. तर आपल्यासारखे लोक जो वर्ग आहे तो तेवढ्या पायऱ्या चढू शकतो. वर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे किती मोठा स्पेस आहे, किती मोठी जागा आहे, इथे तुम्ही पाहू शकता. म्हणजे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही त्या जागेत तिकडे बसू शकता. आणि हा बघा सिंह. इकडे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता, जर तुम्हाला खाली ते चपला काढायचे नसेल तर ते वर तुम्हाला चपला ठेवण्यासाठी पण सेवा आयोजित केलेली आहे. म्हणजे तिकडे तुम्ही टोकन घेऊन आपल्या ज्या चपला, काय बुटं, पादत्राणं असेल ते तुम्ही त्यात ठेवू शकता. आणि मंदिराचं कळस बघा तुम्ही समोरच पाहू शकता. मंदिराला आता थोडंफार कलर कामसुद्धा केलेलं आहे आणि आता चालूसुद्धा आहे. पाऊस असल्यामुळे ते थोडंसं थांबवलं आहे. परिसर तुम्ही पाहू शकता किती मोठा आहे. सगळे भाविक दर्शन घेतल्यानंतर इकडे थोडंसं आपलं फोटोशूट करत असतात. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला बघा इथे धातूची महादेवाची पण तुम्हाला मूर्ती दिसेल. काही देवींच्या मूर्त्यासुद्धा आहेत. छान सजावट केलेली आहे. आता श्रावण सुरू असल्यामुळे मंदिर पूर्ण सजावट केलेलं आहे फुलांनी, तुम्ही पाहू शकता. समोरच आपला महादेवाची पिंड आहे, तिकडे थोड्या वेळ आपण ते दर्शन घेऊया. तुम्ही पाहू शका बघा. श्रावण महिन्यामध्ये गर्दी भरपूर असते. आज मंगळवार असूनसुद्धा भाविकांची खूप गर्दी होती. हे तुम्ही खांब आणि पिल्लर बघा, स्तंभ, कशा प्रकारे देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. हे आपला नंदी, समोरच महादेवाची पिंड आहे, त्याच्यासमोरच नंदी बसला आहे. प्रत्येक महादेवाच्या समोरच नंदी असा बसलेलाच असतो. मंदिराच्या तुम्ही आतमध्ये किंवा बाहेर तुम्ही पाहू शकता कशा सुंदर प्रकारे कोरीव काम केलेलं आहे. प्रत्येक देवी देवतांच्या त्यात मूर्त्या आहेत. साचे बघा कसे बनवले गेले आहेत. आता आपण देवाच्या गाभाऱ्यात जाऊया. इथे महादेवाची पिंड आहे. महादेवाच्या पिंडेचं दर्शन तुम्हाला घडवतो. तुम्ही गाभाऱ्याच्यात पाहू शकता सोन्याचा मुलामा दिलेला पूर्ण ते एक महलच वाटत आहे. किती छान प्रकारे गाभारा सजवलेला आहे सोन्याने. आणि हे श्रावण महिन्यामध्ये असं देवाच्या समोर हे असं डेकोरेशन केलं जातं. त्याच्यामध्ये प्रभू श्रीराम, सीतामाता,
परत आपले मुनी असतात त्याच्यामध्ये, त्यांचा असा पूर्ण चलचित्राचा देखावा केलेला असतो. ही बघा महादेवाची पिंड. जय श्रीराम, जय भोलेनाथ, हर हर महादेव. बघा आता मी बाहेर आलो आहे, दर्शन घेऊन बाहेरचा गाभारा आहे. तिथं दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भाविक हा तिथे आराम करण्यासाठी बसलेला असतो. काय काय भाविक दर्शन झाल्यानंतर पूर्ण मंदिराच्या गोल पूर्ण असे फिरत असतात, प्रदक्षिणा घालत असतात. मी सुद्धा घातली होती प्रदक्षिणा. आता तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर बाबुलनाथ तिथे यायचं असेल तर तुम्ही चेन्नई रोड या रेल्वे स्टेशनला उतरा. तिकडनं जवळपास वॉकिंग 10 मिनटं आहे आणि गिरगाव चौपाटीतूनसुद्धा 10 मिनटं आहे. हे बरोबर एक मलबार हिल म्हणून भाग आहे, जो छोटीशी टेकडी आहे. त्या टेकडीवरच आहे आपलं बाबुलनाथ म्हणजे महादेवाचं मंदिर हे वसलेलं आहे. जवळजवळ याला 350 वर्षे झाली असं म्हणतात. आणि ही गुगलच्या माध्यमातून मी माहितीसुद्धा घेतलेली आहे. तर 350 वर्षापेक्षा जास्त प्राचीन हे मंदिर आहे. या मंदिराचा भरपूर मोठा इतिहास आहे, पाहू शकता तुम्ही. तुम्हाला कधी या बाबुलनाथ मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत दुपारचा वेळ निवडा. दुपारी 12 किंवा 1 नंतर आणि 4च्या अगोदर, म्हणजे हा जो मधला वेळ असतो त्यावेळी जरा तुम्हाला गर्दी कमी मिळते. तर मी सुद्धा कधी कुठल्या मंदिरात गेलो तर हीच वेळ निवडतो. आणि ह्या मंदिरामध्ये पण तुम्हाला यायचं असेल तर हीच वेळ निवडा, कारण सकाळी संध्याकाळी भरपूर भाविकांची गर्दी असते. त्याच्यामुळे जरा दर्शन घेण्यासाठी आपल्याला जरा अडचण येत असते. तर दुपारी तुम्हाला एकदम मस्त, एकदम मोकळेपणाने तुम्हाला तिथे दर्शन भेटेल. सुटसुटीत जागा पण असते. दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला तिथे समोर जी मोठी जागा असते बसण्यासाठी, तिथे बसून तुम्ही ध्यानस्थ पण करू शकता. तिथे तुम्ही आराम करू शकता. खूप छान आहे. ते तुम्ही फोटो सेशन करू शकता. आपल्या परिवारावर तुम्ही बसून वेळ घालू शकता. तुम्ही पाहू शकता मंदिराचा किती मोठा परिसर आहे तो. एक तासाच्या प्रतीक्षेनंतर मला दर्शन झालं. खूप छान दर्शन झालं, एकदम जवळनं दर्शन झालं. व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी अलाव नव्हते, तरी मी प्रयत्न केला आहे. तर मंडळी, आजचा व्लॉग कसा होता तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. बाय.